हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी प्रियंकाच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी एक वेगळा विषय घेऊन आलेले आहे की नाभीवर तेल लावल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात, आपल्या पूर्ण शरीरावरती, आपल्या चेहऱ्यावरती काय बदल होतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मोहरीचं जे तेल आहे ते अत्यंत उपयुक्त आहे. फक्त त्याचा वापर कुठे, कधी, कसा करायचा हे समजलं पाहिजे. तर मोहरीचं तेल हे अगदी 4-5 थेंब आपण घेतले आणि नाभीवरती लावून मसाज केला तर त्याचे इतके सुंदर रिझल्ट मिळतात ना. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील, काळे डाग असतील तर ते हळूहळू निघून जातात. अगदी त्वचा तुमची मुलायम होते, उजळते. तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा मोहरीचं तेल हे तितकंच उपयुक्त आहे. मोहरीचं बऱ्याच वेळा ओठ आपले हे असे कोरडे पडतात, तर ओठांना किंवा आपल्या पूर्ण शरीराला जी कोरडी पडत असते हिवाळ्यात खास करून, ती पडू नये याच्यासाठी सुद्धा आपण मोहरीचं तेल आपल्या नाभीवरती लावलं तर आपले हे जे ओठ आहेत, जे फाटतात, कोरडे पडतात, ते अगदीच मऊ पडतात. माहिती आहे का? अगदी असे त्याला असं वाटतं की त्याला आपण लिप बाम लावले. पण हा रिझल्ट आहे ना, आज लावलं तर उद्या मिळेल असा नाही. त्याच्यासाठी तुम्हाला डेली रात्री झोपताना तुम्हाला तेल हे नाभीवरती लावायचं आहे आणि मसाज 5 मिनिटं तरी करायचा आहे. तर हा रिझल्ट आहे ना, तुम्ही डेली केला तर महिन्याभरात तुम्हाला दिसून येईल. तुम्ही मोहरीच्या तेलाऐवजी बदामाचं तेल सुद्धा यूज करू शकता. बदामाच्या तेलाचे सुद्धा तेच फायदे आहेत. बदामाचं तेल जर तुम्ही आपल्या नाभीवरती लावून मसाज केलं तर तुमची ही जी स्किन आहे अगदी मऊ मुलायम बनते. तुमच्या चेहऱ्यावरती हळूहळू ग्लो यायला लागतो, त्वचा उजाळते. तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा बदामाचं तेल हे खूप छान आहे. आणि तुमची जर पोटदुखी होत असेल, मळमळ होत असेल तर अशा वेळी सुद्धा ह्या तेलांचा किंवा तुपाचा जर तुम्ही नाभीवर वापर केला तर खूप सुंदर रिझल्ट मिळतो. आणि मेन म्हणजे माहिती का, हे नॅचरल आहे. हे तुमच्या बॉडीला आतून आणि बाहेरून मॉइश्चराईज करतं, स्किन तुमची ही हायड्रेट ठेवतं. तर नक्कीच या सांगितलेल्या टिप्स तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.